श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरण याच दिवशी पृथ्वीवर पडली, त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन असंही म्हटलं जातं. तसेच सूर्यजयंती असंही म्हणतात. मत्स्यपुराण, पद्यपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी सणाचे खूप मोठे महत्त्व सांगितले गेलेले आहे. असं म्हटलं जातं की या रथसप्तमीच्या दिवशी जर सूर्याची आपण मनापासून पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ही 24 जानेवारी 2026 शनिवारी रात्री 12:40 सुरू होईल आणि याची जी समाप्ती आहे तर ती 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी रात्री 11:11 होणार आहे. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार ही रथसप्तमी आहे तर ती 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रविवार हा सूर्यदेवांचा वार मानला जातो आणि याच वर्षीचा रविवारी हा दिवस आल्यामुळे म्हणजे रथसप्तमीचा दिवस रविवारी आल्याने अधिक फलदायी मानला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. या रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 ते 7:12 या काळामध्ये अत्यंत शुभ मानला जाणारा काळ आहे. या काळामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे आणि सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 पासून ते 12:33 शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये मनापासून आणि विधीपूर्वक पूजा केली तर अधिक फलदायी ठरत असते असं मानलं जातं. आणि त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून सूर्यदेवांची विधिवत पूजा अर्चा केली तर सगळी पाप नष्ट होतात असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात. धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू जर अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही पडणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम आदित्य देवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम सूर्याय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची पूजा, सेवा, उपासना केली तर आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतेच, त्याचबरोबर आपल्या घरात धनधान्य त्याचबरोबर सुखसंपत्ती कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्यसृष्टीचा, जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो. संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण हे सूर्याकडे असते. सूर्याचा या दिवशी उत्तरायण प्रवेश हा सुरू होतो आणि त्याच रथाचे 7 घोडे असतात. सूर्य हा प्रकाश, स्वयंप्रकाश आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे असते.
आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांती निमित्त आपण हळद कुंकू जे समारंभ असतो तर तो करत असतो आणि तो रथसप्तमीपर्यंत चालतो. या रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान सूर्याची पूजा, प्रार्थना, अर्चना करायची आहे. त्यासाठी तुम्हाला रविवारी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीसुद्धा चालेल. यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे आणि लाल चंदन किंवा लाल चंदन नसेल तर कुंकू, पांढरे तीळ, लाल फुलं, अक्षदा आणि थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दूध ओतू घालायचं असतं. त्यासाठी आपण जी बोळकी असतात तर ते बोळकं तुम्हाला एक घ्यायचं आहे. त्याचा वापर करायचा आहे. म्हणजेच मकर संक्रांतीसाठी आपण जे काही सुगड वापरलं आहे त्यातील एक सुगड घ्यायचा आहे. दूध ओतू घालत असताना त्यामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी टाकायच्या आहे. आता हे दूध आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या आतच घरामध्ये ओतू घालायचं आहे. हे दूध तुम्ही ओतू घातल्याच्या नंतर त्याचा नैवेद्य हा भगवान सूर्यदेवांना अर्पण करायचा आहे. म्हणजे ते दूध सूर्यदेवांसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. काही वेळासाठी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला ते उचलून घ्यायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं दूध ते तुम्हाला द्यायचं आहे. प्रसाद म्हणून सर्वांनी ते थोडं थोडं प्यायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे आजारपण हे येत नाही. आयु आरोग्यासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आपल्यावरती कुणी काही करणी बाधा केली असेल, वाईट बाधा केली असेल तर ती सर्व दोष जे आहेत तर ते निघून जातात. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची म्हणजे गॅसच्या शेगडीची पूजा करायची आहे. आपल्या जी स्वयंपाकघर आहे तर त्या घरामध्ये अन्नपूर्णा माता वास करत असते आणि म्हणून आपल्या गॅसच्या शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा प्रसन्न झाली की आपल्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टी कमी पडत नाही. अन्नपूर्णा माता ही आपल्या शेगडीमध्ये, किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचे पूजन करायचे आहे. आता तुम्हाला अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे? त्याचबरोबर अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये धनधान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते. आपल्या सर्वांच्या घरामध्ये भरभराटी येण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तर ही जी मूर्ती आहे तर ती प्रत्येक मुलीला आईकडून मिळत असते. म्हणजे लग्न करून जेव्हा मुलगी सासरी येते त्यावेळेस तिच्याजवळ आई वडील हे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात. जेणेकरून ती ज्या बी घरामध्ये जाईन त्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहील. देवी अन्नपूर्णा ही आपल्या संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य करत असते. अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरामध्ये विराजमान असते, ती म्हणजे किचनमध्ये. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धनधान्याची कमतरता होऊ नये यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो. ज्यावेळेस आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी असं म्हणायचं आहे की जो काही स्वयंपाक मी करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेलं आहे तर ते अन्न जे आहे तर ते त्याच्यामध्ये सात्विकता येऊ दे. ते अन्न खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे. माझ्या मनामध्ये मातृभाव निर्माण होऊ दे, जेणेकरून आसपास कुणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेईल. भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. ह्या मूर्तीला तुम्हाला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर मग दुसऱ्या देवीची तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा मग सुपारी म्हणून सुद्धा अन्नपूर्णा मातेचं स्वरूप सुपारीचं ठेवू शकता. तर त्याचबरोबर पहा, हा जो उपाय आहे तो उद्या तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करण्याआधी तुमच्या देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे.
आता तुम्हाला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि एका पळीच्या सहाय्याने अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय देवी नमो नमः असं म्हणायचं आहे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः असं म्हणत तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि हा अभिषेक करायचा आहे. आणि जे काही अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालून द्यायचं आहे. थोडंसं पाणी घरामध्ये इतर वातावरणामध्ये तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे, अन्नपूर्णेचा वास आपल्या संपूर्ण घरामध्ये राहील. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आता पाणी ते फेकून दिल्याच्या नंतर म्हणजेच तुमच्या झाडांना घातल्याच्या नंतर तुम्हाला परत एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे आणि ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला ते मूर्ती जी आहे तर त्या ताटामध्ये ठेवल्यानंतर त्यात देवीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे आणि फूल देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हे 7 प्रकारचं धान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता ह्या सप्तधान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, मका किंवा डाळी असे धान्य घेऊन तुम्ही अन्नपूर्णा मातेला तिच्या खांद्यापर्यंत येईल असं अर्पण करायचं आहे. किंवा त्यापैकी एक कोणतंही धान्य घेऊन तुम्ही ते अन्नपूर्णाच्या खांद्यापर्यंत अर्पण करू शकता. आणि ओम अन्नपूर्णाय देवी नमो नमः या मंत्राचा जप करत ते धान्य अर्पण करायचं आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरातून उचलायची आहे आणि तुमच्या किचनमध्ये आणून ठेवायची आहे. तिथे तुम्ही आणून ठेवल्याच्या नंतर ती रात्रभर दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपण सप्तधान्य अर्पण केलेलं आहे तर ते धान्य हे तुम्हाला बाजूला करून अन्नपूर्णा मातेला स्नान घालून तुम्हाला ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये एका धान्यामध्ये स्थापित करायची आहे. म्हणजे त्या तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे वाटीमध्ये आणि त्यामध्ये ती नेहमीप्रमाणे स्थापन करायची आहे. आणि जे सप्तधान्य आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडंसं धान्य जे आहे तर प्रत्येक धान्यामध्ये थोडं थोडं ठेवायचं आहे आणि जे उरलेलं धान्य आहे ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेला उद्या अर्पण करायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.